इव्हनिंग. संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आम्ही तुम्हाला घेऊन आलो होतो आमच्या गावाच्या नदीवरती. गेल्या वर्षीसुद्धा मी या ठिकाणचा व्हिडिओ टाकला होता, परंतु आता ह्या वर्षी मी माझ्या गावाला आलो आहे आणि हे सुंदर असं निसर्गाचं ठिकाण तुम्हाला या तर ही आहे आमच्या गावाची नदी, जी उल्हास नदी आहे आणि जी सतत वर्षभर वाहत असते. आणि ह्या नदीचं पाणी बघू शकता या ठिकाणी किती स्वच्छ असं पाणी आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. इथे जर आंघोळीला आलो तर धोका नाही, परंतु खोल पाणी नसल्यामुळे इथे काही टेन्शन नाही. परंतु जर याला धार खूप या पाण्याला, लहान मुलांना जर इकडे कधी घेऊन आलं तर ती थोडीशी काळजी घ्यावी लागेल. आता ही जी जागा आहे, आपण नदीचं पात्र पाहू शकतो, खूपच मोठं पात्र आहे. आणि आम्ही लहान असताना ह्या नदीवर म्हणजे आमच्या गावातून दुसऱ्या गावात जायला या नदीतून आम्ही प्रवास करायचो. आता त्या ठिकाणचा प्रवास संपलेला आहे, आता बाकीचे मार्ग झालेले आहेत. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, सगळ्यांना मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे. आमच्या गावामध्ये असे बाहेर राहणारे बरेचसे लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या जुन्या दिवसांचा एन्जॉय करतात. तर ही आहे आमची नदी, पाचधारी नदी म्हणतात. या ठिकाणी या नदीला 5 स्तोत्र एकत्र नद्या जमतात म्हणून याला पाचधारी म्हणतात. आणि या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध पाणी आणि खूप छानपैकी दुसरीकडे जाऊन धोक्याच्या ठिकाणी जाऊन आंघोळ करण्यापेक्षा या ठिकाणी येऊन आपण सुरक्षितदृष्ट्या त्याचा आनंद घेऊ शकतो असं मला सांगायचं आहे. म्हणून हे आपण म्हणतो की गावाकडे जायचं आणि गावाची मजा घ्यायची. ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माझ्या या गावाचं एक निसर्गरम्य ठिकाणसुद्धा दाखवतो आहे. मी त्या दिवशी तुम्हाला एक डॅम दाखवला होता. आज आम्ही सकाळीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं गावाचं मंदिर दाखवलं आणि त्या तुम्हाला दाखवतो की स्वच्छ आणि सुंदर अशी ही गंगा नदी म्हणतात तिला, उल्हास नदी. जसं गंगेचं जसं स्वच्छ जळ आहे तसं ह्या नदीचं जळ आहे.